अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारनाथ येतृपे श्री दत्त भूरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते नानंदत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात येथे गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार जाट मराठी तयांचे. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहते. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोता आला तयाचे. एके समयी पंडितांनी स्वामी ते ऐकले काने तेव्हा भाव धरुणी म्हणून नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनाद्वारे अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करतात त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आमापासी फिर्याद दावरसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे याचे संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा उन्मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवडे आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रतकाळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थ तयांशी जीव राम मारुती ऐसी नामे दिली त्रिवर्गांचे अनेक मंत्र दिले. पंडिताराम म्हटले गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊ म्हटले तिघे केले एक रूप. मग समते त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समते. तेव्हा त्याच्या आनंदात ते पारावर नसेचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भाऊसाळ. श्लोक आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्यांच्या लागून त्यांच्या पातका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागते जावया. आज्ञा मिळता तयांसी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवस पर्यंत देखा पायी वागवे भक्त सका दिल्या नाही कोण्या ते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिधी येऊन दर्शन घेऊन चरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समते त्यांप्रती घेऊन या मांडीवती वरदस सत्वरगती मस्तकी त्यांची ठेविला. म्हणते तू माझा सूत झालास आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफनी जोडी समर्थ त्याशी दिली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊन सागतिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लोटवे आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवाना धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईचे साधवेश घेऊन. असं हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी बोलाविले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरे. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती हरिभाऊ ताकांता घेत ओर बळवून विनवते जोडून कर अद्यापी स्वस्त करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशी तयाची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाटीपुरात त्या समयी मठ स्थापिला असे पायी. हरिभाऊ होऊन गोसावे मठा माझी राहिले. येथे श्री स्वामीचित्र सारामृत नाना प्रावत कथा संमंत सदा भावेत भक्त परसोत षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 17 श्री गणेशाय नमः. मागेला त्याही कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थांचा. स्वामी नामांचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय आणण्या स्वामी सुत नेनते. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागी सावरून धरिली सत्व प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावीत परमार्थ गोष्ट सांगून. यासी पिच्छाश्र बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते. ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या ओठाओटी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून या देते उत्तर.
त्याचे पिच्चाश लागले थोर माझने दूर नव्हेचे ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचं स्वामी जयंती केलीसे. कोणेके समयाशी नगरकार नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुद्धा प्रति आनंदले नानाची ती प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन गती तयांचे. स्वामी सुद्धा त्याशी लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून येथे अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदले. समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजव म्हणून. नगारा वाजवित जोशी हसू आले समर्थांशी. पाहुणी स्वभक्ताशी परमानंदे झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1792 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावे भजनास. कीर्ती ध्वज उभारिला मना माझे धरून कामना. कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करते आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत त्यांप्रती मनातील खुत सांगती. ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तोन सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणे. सेवकांचे म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरे. त्या साधो ते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहुण्या समर्थांची उल्हासुताची मानसे लावून या वेगेची मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणे. कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी. परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचते. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधूनी समर्थ सांगते तया कानी. आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी स्वामी म्हणे कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही. मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदय. वास करून इच्छे चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येता मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोने नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उतरतोर शीन झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकून विनवित समर्थांते. मग समते त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध्या आणावे. परी सुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःखी त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावेत त्वरित कोणीतरी जाऊन. तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथात ठेवली ती उडुके. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुद्धा परी तोणा आला अक्कलकोटा. जीवित परवान केली. आजार वाढला विशेष. श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळते. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी. बैसले स्नान करून परिगंधन लाविते. भोजनाते न उठती. धरणीवर अंग टाकती. कोणा संगेन बोलती. रुदन गती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आले तार. श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकोबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परतल पावला आत्मज. निजपुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता. तो दुःख समद वर्णिता. दुःख अंतरी होत असे. असो मग काकोबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थांते. सुत आपुला भक्त असन अकाले पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लेंगेले आमच्या आज्ञेसी. संधी सापडली काळाशी ओढून बळेचे मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिले. येथे श्री सोमचंद्र सारामृत नाना प्रावृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गौडा. श्री भगवत चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18 श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करतात समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी मजला एकही त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमूच्या मानसे त्या समय मोर पाखरांसी अधिकार नेमो गादेसी. चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समती म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमची पाऱ्याची विट जतन करावी नीट. वारंवार मती समर्थ काकोबाई लागून लपवून ठेवले विटेसी. ती दिली पाहिजे
आम्हासी याचा अर्थ कोणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान. दादा त्यांचे अभिमान त्यांचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समतांचे दादा प्रति दाखविले. समत बोलले बाईसी 4 वेळ जाऊ घाली असे आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केसगाव मुगलाईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला श्रींचा मठ द्रव्य बहुत खचिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायचे तुम्ही पाठवा दादाचे समागमी आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेत कोण सत्य सांगामच लागे. समते वृत्त ऐकून मती दावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनशबाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हास दिसेल जे भले तेच आम्ही करू के. शेवटी मंडळी सांगाती दादासे पाठवले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावर ते दादा आला परतोने पुढे सेवे करा सांगाती त्यासी मुंबईस पाठविते. ब्रह्मचार्याशी आज्ञा करते याची स्थापा गादीवरी. दादाची करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची आस द्यावी कपली जोडी निशान. ब्रह्मचारी दादाशी उपदेशी 3 दिवस निशे गोसावी होऊन गादीची चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वथा न रुची चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समत एका समयाशी आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तके ठेवा दादांच्या. मोर्चे रांगणे सत्वरी धरामध्ये त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्तात. हृदय पगडला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुजी महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्य त्यावर नव्हे असो दादाची पाहुणी वृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रति वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची आशिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी जे जे बरे वाटेल आम्हासे तेची करूया समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून एडुकेचे पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थाचे क्रोध आला. घाला म्हणती बाईला कोड्या माझे सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परिसमते त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादाचे बनविले गोसावे कफनी जोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादाशी समत पाठविते भिक्षेशी. ते पाहून काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले अधिकचे कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले तयासे. अनुसया तुझी माता तिचं बाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून तत्वता जनी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुणे गुरुदाविष्ट अंतकरणे म्हणे तुझे करणे लोकापदा व कारण. ऐकून मातेची उक्ती दादा तिचं प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली. तिसरी स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु.